रामराम मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या या नवीन कोऱ्या पॉडकास्टमध्ये. कॅज्युअलिटी. खरं तर कॅज्युअलिटी म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये पटकन हॉस्पिटल आला असेल कदाचित. खरं तर तोच अर्थ आम्हाला अपेक्षित आहे. कॅज्युअलिटी म्हणजे जी कॅज्युअलिटी असलेली गोष्ट आहे ती, आणि त्याचबरोबर कॅज्युअलिटी म्हणजे चहा बरोबर कॅज्युअल गप्पा. खरं तर गप्पा कॅज्युअल आहेत, पण विषय खूप गंभीर आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्या गप्पा सहज करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपल्या बरोबर आहेत या पॉडकास्टसाठी डॉक्टर उमा कुलकर्णी. डॉक्टर उमा कुलकर्णी या खूप मोठ्या लेखिका आहेत. त्यांनी आतापर्यंत कन्नडमधनं मराठीमध्ये जवळपास 62 पुस्तकं अनुवादित केलेली आहेत. त्याचबरोबर त्यांची स्वतःची 60 पुस्तकं प्रदर्शित झालेली आहेत. त्याचबरोबर मॅडमनी काही सिनेमे लिहिलेले आहेत, गाणी लिहिलेले आहेत, आणि इतक्या वर्ष लिखाणाचा एक प्रदीर्घ अनुभव ताईंच्या पाठीशी आहे. तर आज आपण त्यांच्याबरोबर मराठी ह्या विषयासंदर्भात म्हणा किंवा एकंदरीत आत्ताच्या काही घडामोडींवरती आपण चर्चा करणार आहोत. खरं तर मी आता खूप थोडक्यात ओळख करून दिलेली आहे, पण ताईंची ओळख खूप मोठी आहे. खरं ती तेवढी सगळी सांगायची म्हणली तर अख्खा पॉडकास्ट लागेल. अगदीच बरोबर. तर आपण आता गप्पांना सुरुवात करूयात. ताई, तुमचं स्वागत आहे कॅज्युअलिटी या पॉडकास्ट मध्ये. अगदी मनापासून स्वागत. आता विषयाला सुरुवात करण्यामध्ये तसा सुचित म्हणाला की मराठीवरती तुमचं एवढा व्यासंग किंवा तुम्ही स्वतः तेवढं लिखाणकाम केलेलं आहे, आणि अत्यंत आनंदाची बाब म्हणजे साहित्य वाढवण्यासाठी म्हणजे कन्नड भाषेतील साहित्य मराठीमध्ये आणणं हे तुमचं त्यातला मुख्य प्रवाहातलं काम आहे. तर मराठी भाषेमध्ये काम करताना तुमची एक वेगळी अशी ओळख का होती, की तुमचा असा वेगळा काय विचार होता की आपण हे सहसाहित्य मराठीत आणावं? याच्यामध्ये काय तुमचा विचार होता, याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी सुमारे 40 एक वर्षापूर्वी अनुवादाला सुरुवात केली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 80 साली साधारण सुरुवात झाली. माझं पहिलं पुस्तक आलं ते 82 साली आलं. म्हणजे पहिले ते पुस्तक तयार, स्क्रिप्ट तयार होईपर्यंत 1.5-2 वर्ष गेली वगैरे. आणि तेव्हापासून मी या साहित्य क्षेत्रामध्ये आहे. मी माझा पहिला अनुवाद का केला तर मी एक मराठीची वाचक आहे, आणि लहानपणापासून मी खूप वाचत आलेली आहे, मराठीमधलंच वाचत आलेली आहे. मी बेळगावची असल्यामुळे माझी मराठीची अस्मिता पुरेशी जागृत पण कसं होत जात गेलं की हळूहळू मला वाचता वाचता असं कदाचित मी खूप वाचत गेल्यामुळे मला मराठीतलं मी जे काही माझ्या समोर येत होतं, ही मर्यादा माझी असू शकते, मला मराठी साहित्याविषयी कॉमेंट करायची नाही आहे, पण त्यावेळेला असं माझ्या लक्षात येत गेलं की हे माझी वाचनाची भूक पूर्ण करण्यासारखं मराठीमध्ये नाही काही. इकडं तिकडं एका दुसरी कादंबरी, आत्मकथनं यायची त्या काळामध्ये दलितांची वगैरे, पण त्यामुळे म्हणजे असा जो काही एक प्रवास होता त्यामुळे अधूनमधून मला त्यात रमायला येत होतं. पण माझी जी भूक होती साहित्यात खूप सतत रमत राहायचं, ती काय माझी त्या वाचनामुळे पूर्ण होत नव्हती. मग त्यामुळे जेव्हा पहिली कादंबरी मी अनुवादाला घेतली ती माझी अप्रकाशित आहे, मुक्कज्जीय कनसगळो म्हणजे मुक्कज्जीची स्वप्न आहे. ती शिवराम कारंतांची कादंबरी होती ती, आणि त्या कादंबरीला ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं. एक प्रश्न असा आला की मराठीला त्यावेळेला जेमतेम 2 मिळालेले होते पुरस्कार, एक वि.स. खांडेकरांना, आणखीन एक असे 1 की 2 असे मिळालेले, एकच कदाचित. आणि त्यावेळेला तो मराठी कन्नडला मिळालेला तो 3रा पुरस्कार होता. अच्छा. त्यावेळे आणि त्याच्या आधीचे जे कन्नड 2 पुरस्कार होते ते काव्यातले होते. काव्य हे माझ्या दृष्टीने जरा कठीण पेपर आहे, पण कादंबरी हा माझा आवडता फॉर्म आहे. आणि त्या कादंबरीला जर का पुरस्कार, एवढा मोठा पुरस्कार मिळत असेल तर ती कादंबरी काय आहे ती मला समजून घ्यायला पाहिजे. असं म्हणून मी ती कादंबरी पहिली फक्त एक वाचक म्हणून, वाचनाची भूक भागवण्यासाठी म्हणून मी माझा तो पहिला अनुवाद केला. तो माझा अप्रकाशित राहिला, कारण तो अनुवाद ऑलरेडी कोणीतरी मीना वांगीकर यांचा अनुवाद तो प्रकाशित झालेला होता. आणि मला अनुवाद या क्षेत्रात काय करावं लागतं, लेखकाची परवानगी घेणे, हे काहीच माहित नव्हतं. मी फक्त माझी एक वाचनाची भूक एवढ्याच याच्यात मी केलेला अनुवाद होता तो. तर त्यामुळे तसा माझ्या अनुवादाच्या सुरुवातीलाच माझा हा प्रश्न होता की या पद्धतीचं मराठीमध्ये नसेल आणि ते मला तिकडचं आवडत असेल तर ते आपण जसं एखादा छान सिनेमा बघितला तर आपण कसं सगळ्यांना सांगत फिरतो की तो छान आहे सगळ्यांना, तर त्या पद्धतीने मला असं वाटलं की कन्नड मधलं पण चांगलं जे आहे ते मराठी लोकांना सांगावं.
हे त्यामुळे माझा अनुवादाची सुरुवात जी झालेली आहे तीच मुळे मी एक वाचक म्हणून हे झालेली आहे. मराठीवरचं माझं प्रेम, मराठी साहित्यावरचं माझं प्रेम, त्यामुळे मी असं मग मला वाटलं की हे आपल्या लोकांना पण पोहोचायला पाहिजे. आणि हा त्यामुळे एवढा हा दोन्ही माझा भाषेतला सुरुवात आहे. शब्दसंग्रह जो तुमच्याकडे आणायचं तिथल्या शिक्षणामुळे असेल किंवा मातृभाषा मराठी असल्यामुळे असेल? माझी मातृभाषा मराठी होती त्यामुळे मराठीचा मला प्रॉब्लेम नव्हता. मला खरा प्रॉब्लेम जो होता तो कन्नडचा होता. पण माझं लग्न झालं, मी बेळगावची, आणि माझं लग्न झालं ते एका कन्नड माणसाशी झालं, विरूपाक्ष कुलकर्णी. हे कन्नड भाषिक होते, त्यांचं घर कानडी, त्यांचे नातेवाईक कानडी, त्यांचा मित्रपरिवार कानडी. तर त्यामुळे घरात सुरुवातीला जरासा आमचा सीमा प्रश्न वगैरे झाला घरातल्या घरात, पण त्याच्यानंतर मग मी घरी कन्नड बोलायला लागले. त्यामुळे मला कन्नड भाषेचा तसा परिचय झाला. माझे नातेवाईक सगळे कन्नड सासरचे, यांचा मित्रपरिवार पुण्यातला सुद्धा यांचा मित्रपरिवार जो होता तो कन्नडच होता. त्यामुळे मग कन्नडमध्ये बोलणं म्हणजे पुण्यात राहून माझं असं सुरू झालं की मी एकीकडे मराठी वाचत होते लायब्ररीतून. तेव्हा नुकता 70ची गोष्ट सांगते, त्यावेळेला टीव्ही नुकता आलेला होता. त्यावेळेला टीव्हीवरचे कार्यक्रम, रेडिओ, पेपर हे सगळं मराठीत चालायचं. आणि घरी बोलायची भाषा कन्नड, नातेवाईक कन्नड, मित्रपरिवार कन्नड, असं सगळं म्हणजे या दोन्ही भाषांचं असं सुरू झालं. आणि बेळगावचं असल्यावर बेळगावचं काय असतं की ठीक आहे म्हणजे बाकी सगळं असू दे, तिथल्या लोकांना 2 भाषा येतच असतात, म्हणजे ते जन्मात कानावर पडत असतात. त्यामुळे कन्नड आणि मराठी येतच. म्हणजे मराठी जसं मला कन्नड समजत होतं, मी बोलत नव्हते माझ्या एका ह्याच्यामुळे, हट्टामुळे म्हणू पाहिजे तर. पण त्या दोन्ही भाषा दोन्ही भाषिकांना येत असतात. बरोबर, अगदी. त्यामुळे अशा पद्धतीने मला त्या 2 भाषा आल्यामुळे मग मला अनुवाद करताना पॉईंट झाला. लग्न झालं हा तुमचा दोन्ही भाषा जुळण्यासाठी एक टर्निंग पॉईंट झाला असं म्हणायला हरकत नाही. हा, कारण त्यावेळेला मी विरोध पण केलेला होता की कन्नड माणसाशी मला लग्न करायचं. म्हणजे तो जो मगाशी वाद होता घरातनं, सीमावाद तर आहेच, त्यात भाषावाद. आणि तुम्ही जन्मून जेव्हा वाढताना ते तिथले राजकारणी लोक हे तुमच्या मनावर असं फार बिंबवतातच. त्याचे फायदे काय आहेत 2 भाषा आलेल्याचे हे तुम्हाला कोणी सांगत नाही की जे आम्ही भोगला तो 2 भाषा आल्यामुळे काय फायदा होऊ शकतो. आयुष्यभर 40 वर्ष मी अनुवाद करत राहिले. विरूपाक्ष मराठीतलं कन्नडमध्ये अनुवादित करत होते, त्यांची 32 पुस्तकं आहेत. तर हे आमचं काम आम्हाला करायला या 2 भाषा आल्यामुळे आम्हाला ते शक्य झालं. पण माझा पण एक मूर्खपणा आपण सांगून टाकावा ना, म्हणून याला आपण अनुभव म्हणतो चांगल्या भाषेमध्ये असं. त्याच्यामध्ये तोच ना, म्हणजे जो पूर्वीपासून वाद चालू आहे तो आहे त्याला आपण काही करू शकत नाही. जे काही कारणासाठी असतील ते असतील, त्यात आपण जाण्यात काय अर्थ नाही. पण ह्याच्यामुळे ह्या 2 संस्कृतींमध्ये खरंच पूर्णतः देवाणघेवाण झाली का, किंवा ह्याच्यामुळे आपल्या संस्कृतीला कुठे काही चांगल्या गोष्टी मिळण्यापासून राहिल्या असतील, किंवा आपल्या संस्कृतीपासून त्या संस्कृतीला काही जाण्याचे राहिल्या असतील, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याच्याबद्दल काही असं जाणवतं तेव्हा? मला असं वाटतंय की तुम्ही जर का फिरून बघितलं, म्हणजे तुम्ही त्या भागात गेला तर ह्या सीमा भाग जिथं जिथं असतो, म्हणजे जिथं त्या बेळगाव सारख्या भागामध्ये मराठी कन्नड या 2च भाषांचं आहे, किंवा तुम्ही सोलापूर साईडला गेलात तर त्याच्यामध्ये तेलुगू, उर्दू अशाही भाषांची भर पडते, हे बॉर्डर असल्यामुळे. तर मला असं वाटतंय की तिथला तो प्रदेश जो आहे त्याच्यावर असं एकांगाने बघण्यापेक्षा तिथली एक वेगळं कल्चर म्हणून तयार झालेलं असतं या दोन्हीच्या मिश्रणातून. भाषा त्यांची इतकी गोड या दोन्हीच्या मिश्रणातून, त्याला आपण शुद्ध अशुद्ध हे लावू नये, पण त्या दोन्हीच्या मिश्रणातून त्यांची तिथली एक भाषा बनलेली असते. आपल्या काही साहित्यिकांनी म्हणजे प्रकाश संत यांनी त्यांचं लंपण जे आहे त्याच्यामध्ये त्या भाषेचा फ्लेवर जो आहे तो फ्लेवर त्यांनी पॉझिटिव्हली, म्हणजे असं त्याची टिंगल करायच्या पद्धतीने नव्हे, पण त्यातली मुलं जी आपसात बोलतात, ती मुलं जी बोलतात त्यावेळेला त्यांनी हा कन्नड मराठी असं ते मराठी बोलताना सुद्धा ते कन्नड ग्रामर वापरून कसं गमतीशीर होतं ते वाक्य, अशा पद्धतीने त्यांनी प्रकाश संतांच्या सारखाने ते केलं. हे म्हणजे विशेष आहे. किंवा तुम्ही जी.ए. कुलकर्णींचं साहित्य लक्ष देऊन वाचलं तर त्याच्यामध्ये सुद्धा असे शब्द आढळतात की जे त्यांनी कन्नड मधले असे सहज उलट त्यांनी ती मराठीला दिलेली एक देण आहे. जी.ए. कुलकर्णी जेव्हा तो शब्द वापरतात तेव्हा त्याला सीमा भागातला प्रश्न म्हणून राहत नाही, त्याला एक साहित्यिक वजन पण प्राप्त होतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे ह्याच्याकडे
राजकारणी लोकांना त्यांच्या पद्धतीने काय बघायचं ते बघू दे, कारण त्याच्यासाठी कोणी आपल्याला विचारत नाही. पण सर्वसामान्य माणसाने मला वाटतं ह्याच्याकडे एक वेगळी संस्कृती म्हणून बघावी. इथंच मला दुसरा एक मुद्दा असं वाटतंय, बेळगाव हा भाग असा आहे, म्हणजे हे माझं विधान वादग्रस्त होऊ शकतं, ह्याच्यावर चर्चा पण होऊ शकते. बेळगाव कसं आहे, तुमचं बेंगळुरूहून पण जवळजवळ 500 किलोमीटरवर आहे आणि इथं मुंबईहून पण 400-500 किलोमीटरवर आहे. त्यामुळे हे अगदी उचलून कुणी महाराष्ट्राला दिलं तरी तो प्रदेश जो आहे तो कदाचित एक पूर्ण गावाचा विकास व्हायच्या दृष्टीने तिथं काही फार फरक पडणार असं मला वाटत नाही. पण या लोकांनी जर का आपलं एक बळ निर्माण केलं, बेळगावच्या लोकांनी, की आम्ही आहोत सीमाप्रदेश, आम्हाला तुम्ही कुठे टाकता मला प्रश्न नाही, तुम्ही कर्नाटक म्हणा, महाराष्ट्र टाकता, पण आम्ही भारताचे नागरिक आहोत, आम्हाला चांगले रस्ते पाहिजेत, आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला या काही सोयी पाहिजेत, याचा तुम्ही जर का हट्ट धरला तर ते बेळगावकरांच्या दृष्टीने मला वाटतं जास्त पॉझिटिव्ह आणि चांगलं होईल. खरं तर ही जी भावना आहे ना की आम्ही भारतीय आहोत, ही प्रत्येक भारतीयाच्या मनात ठासून खरं भरली गेली पाहिजे. ही प्रत्येक ठिकाणी जाणवते की मी कर्नाटकी आहे किंवा मी पंजाबी आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, मी बंगाली आहे, पण भारतीयत्व, या भारतीय म्हणून मी एक माणूस पुढे येणं, ह्यात आपण खरंच कुठेतरी कमी पडतो बऱ्याचदा, आणि ह्याच्यामुळे आपली विभाजनी होत चालली की असं कधी कधी वाटायला लागतं, नाही का? पण मला वाटतं ते मुळात आहे, भारतीयत्व जे आहे ना ते आहे. आणि तुम्ही हे मोठी गावं सोडून द्या, तुम्ही लहान गावात जेव्हा जाता तेव्हा तुमच्या लक्षात येते की ते भारतीयत्व तिथं आहे. किंवा तुम्ही वारीमध्ये बघा, वारीमध्ये तिथंच असा मोठा समुदाय, त्यांना काही पडलेला नाहीये, पण तिथं त्यांना कन्नड, मराठी काही नाही, ते एक ते विठ्ठलाच्या आशेने ते जातात. मी नुकतं ह्याला जाऊन आले, महाकुंभ, तर मला हे बघायचं होतं, म्हणजे मी काय भक्त कॅटेगरीतली नाहीये, पण मला भारताचं दर्शनच घ्यायचं होतं. आता तिथं ज्या पद्धतीने सगळा समाज जमतो, काही कॉमन श्रद्धा त्यांना तिथं खेचून आणतात, तर तुमच्या व्यक्तिगत विचार जे असतील ते असू देत, पण भारत म्हणून जो आहे तो एक वेगळा आहे आणि तो लहान गावांमध्ये जास्त अजूनही आहे असं मला वाटतं. फक्त आपण काळजी काय घ्यायला पाहिजे की काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी या सगळ्याच राजकारण करू पाहतात, तर आपण आपल्यापुरतं त्याला जर का आपण थोडंसं लांब ठेवलं ना तर सगळा भारत एकच आहे. मी अनुवाद करते ना कन्नड कादंबऱ्यांचे, कन्नड कादंबऱ्यांचे अनुवाद इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये का वाचले जावे? काहीतरी त्यांना मिळतं ना, काहीतरी मिळतं, किंवा सगळंच अनुवादित साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये जेव्हा जातं त्यावेळेला त्या भाषा त्यांचं स्वागत करतात. वि स खांडेकरांचं सगळीकडे स्वागत झालेलं आहे, सगळ्या भाषांनी केलेलं आहे. आता मराठीच्या बाबतीत म्हटलं तर भैरपांचं तसं स्वागत आहे, प्रेमचंदांचं साहित्य अशा पद्धतीने सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. तर का आपण ते स्वीकारतो, का आपल्याला ते आपलं वाटतं? तर मला असं वाटतंय की वरवरचे फरक आहेत, सगळ्या संस्कृतीमध्ये काय असतील ते वरवरचे फरक आहेत. आणि ते असं आहे, साधा तुम्ही देशावरचे सण बघितले आणि कोकणातले सण बघितले, तिथल्या भौगोलिक कारणामुळे तिथं बारीक बारीक बदल झालेले असतात. नैवेद्याला काय करायचं, आजचा जो मोठा ज्वलंत प्रश्न चाललेला आहे, तर हे त्या एरियाप्रमाणे त्या ठिकाणी काय पिकतं, शेवटी आपण देव म्हणजे काय, आपण जे खातो ते आपण त्याला देतो, बरोबर. तर त्याप्रमाणे हे बदल आहेत, कर्नाटकात आहेत, महाराष्ट्रात आहेत. सण साजरे करायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण त्या असताना मग त्याच्या मुळाशी म्हणजे दसरा सगळे साजरे करणारच, बरोबर. कुणी कसा करावा, म्हैसूरवाल्याने ते हत्तीची मिरवणूक काढून त्याच्यावर त्या देवीची पालखी करावी, आम्ही सीमोल्लंघन करून करतो, बरोबर. आमची पद्धत आहे, पण दसरा कॉमन आहे, बरोबर. बाकी तिथं उत्तर भारतात म्हटलं तर रावणाचा वध करून ते साजरे करतात. त्यामुळे हे त्या ह्याच्याप्रमाणे हे बदल जरी असले की नाही, तर तो जो भारतीयत्व जो आपला मगाशी मुद्दा होता तो तिथे आहे आणि तो आहे. म्हणजे पंचायत सारखी कुठल्या तरी एका उत्तर प्रदेशातल्या गावामध्ये होणारी सिरियल ही आपल्या सगळ्यांना बघावीशी वाटते का? तर कुठेतरी तो भारतीयाचा एक अंश असतो ना, तो आम्हाला जाणवतो की हा आमचीच लोक आहेत सगळे, ह्याच्यावर हा विषय येत नाही की अरे हे नाही, हे उत्तर प्रदेश हे आम्ही बघणार नाही. आणखी कांतारा सारखा विषय जो आहे, कांतारा, तो तर इतका लोकल विषय आहे, बरोबर. कर्नाटकात सुद्धा तो इश्यू सगळ्यांना माहिती असायचं कारण नाही, बरोबर. पण भारतीय लोक ते समजून घेऊ शकतात ना, बरोबर. अशा पद्धतीचं एक सगळी गोष्ट जी आहे
बरोबर. आणि एक माणूस मेल्यावर देवाच्या शक्तीमुळे एवढं तो लोकांना मारू शकतो. हो, हे जे एक श्रद्धा आहे ना, ही भारतीय आहे. बरोबर. आणि ती कॉमन असते, आणि ती कॉमन असते म्हणूनच मला वाटतं की त्याला भारतीय म्हणू शकतो. आणि प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोहोचते. हो. म्हणजे आता मी कांतारा बघितला, हो. मला तो प्रकार काय आहे किंवा तो देव काय आहे हो. त्याच्याबद्दल आम्हाला काही माहित नाही, हो. पूर्णपणे शून्य नॉलेज. हो. पण तरी सुद्धा कांतारा बघताना आम्हाला अरे हे आमच्या इथे पण असं काहीतरी घडतं की काय, हा. किंवा छोट्या छोट्या अजून सुद्धा काही पाड्यांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये असे काही त्यांचे देव आहेत. बरोबर. आहेत ना. गावाचे देव आहेत. कोकणात वगैरे अशा तुम्हाला खूप मिळतील जिथं निसर्ग प्रबल आहे, त्या ठिकाणी अशा देवतांचं हे आहे. खूप प्रमाण आहे. आणि तिथे त्यांचे कल्चर्स आहेत, त्यांचे रुजलेले असतात. हो. आणि जेव्हा आपण ते मनापासून पाठवण्याचा म्हणजे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रत्येकाच्या मनापर्यंत ते नक्कीच पोहोचतं. आणि तिथं ते भारतीयत्व आहे. नक्की. म्हणजे याच्यामुळे मला एक असं वाटतं की जेव्हा एखादी कलाकृती किंवा एखादं लिखाण या एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जातं, तेव्हा ती संस्कृती सुद्धा एकमेकांमध्ये मिसळत असते. हो. त्याची एक वेगळी रंगत हो. त्या सीमा प्रदेशामध्ये बघायला मिळत असेल तिथे, हो. त्या प्रत्येक भागामध्ये. हो. हा, त्याच्या बरोबर ना, अगदी. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना जेव्हा फक्त मराठी किंवा कन्नड असा विषय येतो, तेव्हा ह्याच्यामध्ये काही अडचणी जाणवतात का कधी? तशाच अडचणी माझ्यासारखीला अनुवाद करताना तरी नाही जाणवत. मला एक जाणवतंय, कर्नाटकाचं काय झालेलं होतं की पूर्वीच्या काळी तर सगळा प्रदेश मुंबईला किंवा तिकडं मद्रासला किंवा तिथं चेन्नईला किंवा इथे बाजूला हैदराबादला असा जोडला गेलेला होता. आणि एक छोटासा पॉकेट जे होतं ते पॉकेट होतं ते कर्नाटक, म्हणजे त्याला मैसूर राज्य म्हणायचे. आणि पण झालंय कसं, त्यामुळे कल्चरच्या दृष्टीने बघायला गेलं तर तुम्ही हरिहर पर्यंत जो कर्नाटक आहे त्याच्यावर मराठीचा प्रभाव आहे, मराठी संस्कृतीचा प्रभाव आहे. तुमचं खाणं पिणं, त्यांचे इव्हन हे भाकरी वगैरे हे सगळे प्रकार जे आहेत. हरिहरच्या पुढे त्यांना तुम्हाला रागी मुद्दी म्हणजे नाचणीची उकड, उंडे खायची ती पद्धत सुरू होती. पण हरिहर म्हणजे जोपर्यंत तिथं मुंबई प्रांत होता त्यावेळी तिथपर्यंतचे सगळे आपल्या सारखेच आहेत, लग्नविधी सगळे जवळजवळ सारखे आहेत. आता यात फरक पडलाच तर तो जातीप्रमाणे पडतो, ते त्यांच्या सोयीनुसार असतं. म्हणजे आता शेतकरी माणसाला त्यांना दुपारचं दिवसभर वाया घालवायला पटणारच नाही एका लग्नासाठी, ते संध्याकाळी केव्हा गरज मुहूर्त बघतील. हे सगळं ते त्यांच्या व्यवसायाप्रमाणे होतं. पण संस्कृती म्हणायला गेला तर आता असाच फरक तुम्हाला मद्रासकडच्या कर्नाटकामध्ये तिकडचा तमिळचा प्रभाव दिसेल, इकडच्या बाजूला तेलुगूचा प्रभाव दिसेल. म्हणजे हा प्रभाव तिथं खूप पडलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात आपण जी काळजी करतो त्यापेक्षा तिथे खूप पडला. आणि त्यामुळे तिथल्या साहित्यिकाने स्वातंत्र्य लढ्याची जी चळवळ सुरू झाली त्याच्याबरोबर त्यांनी भाषेचा लढा सुरू केलेला होता आपल्याकडे. आणि तो खरोखर त्यावेळेला उपयुक्त ठरला की एकीकडे राष्ट्रीय अस्मिता आणि एकीकडे प्रांतिक अस्मिता, त्यामुळे तो लढा तीव्र व्हायला मदत झाली. कुठल्या तरी एका टप्प्याला हे सगळं थांबून त्याला फक्त राष्ट्रीय लेवलला यायला पाहिजे. तिथं काहीतरी गडबड होतीये, कुणाकडनं होतीये ते सांगण्याचे मला अधिकार नाहीये. पण असं वाटतंय की ते जे आहे तिथपर्यंत आपण मान्य करू. इव्हन आपल्याकडे सुद्धा त्यांनी आणखीन पण आपण केलेलं आहे की स्थानिक त्यांचे जे काही महापुरुष होते ज्यांनी त्या समाजासाठी काम केलं तेव्हा खूप आपण उचलून धरलं. आपल्याकडे शिवाजी महाराजांना आपण आपल्याला स्वतःला जाणीव करून दिली की असे राजे आपल्याकडे होऊन गेले, असं प्रत्येक प्रांताने केलेलं आहे. बरोबर. तर त्यामुळे म्हणजे ती त्या काळाची गरज होती. आता आपल्याला काय करायला पाहिजे, आता म्हणजे त्या सगळ्याचा म्हणून एक सामायिक विचार करायचा, तो एक भूमिका यायला पाहिजे होती. तर तिथं आपण म्हणजे तुम्हाला जो भेद दिसत असेल तर मला वाटतं तिथं कुठेतरी तो. आता ह्या सगळ्याच्यातनं लक्षात येते की मराठी ही दूरवरपर्यंत पोहोचलेली भाषा आहे आणि बऱ्याच वर्षापासून वापरली जाणारी भाषा आहे. तर ह्याच्यावरती आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आता हा 3 भाषेचा मुद्दा आला, तो ज्यांनी घेतला तो राबवला, काय केलं, मग त्याच्यावरती अजून काही वादंग उठले, मग अजून काही गोष्टी घडल्या. पण या सगळ्यामध्ये जेव्हा आता मराठी अस्मिता जेव्हा प्रत्येक मराठी माणसामध्ये जागृत होते, पण आता हल्ली असं दिसतं की ती मराठी अस्मिता खरंच आहे का आपल्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एक लेखिका म्हणून आणि मराठीचा एक संस्कृती भाग जपणाऱ्या म्हणून तुम्हाला ह्याच्यावरती कशा प्रकारे वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी? मराठीच्या बाबतीत नुकसान झालं असेल तर ते आमची पिढीच म्हणते मी, किंवा आमच्याहून जरा पुढची पिढी, या पिढीने नुकसान केलेलं आहे असं माझा सरळ आरोप आहे. त्याच्या मागं कारण असं आहे की त्यांनी शाळेचं मीडियम जे आहे ते आपली मुलं
मराठी मीडियम मध्ये घालण्यापेक्षा इंग्लिश मीडियमला घालायला सुरुवात बरोबर. केली. त्याला कारण तात्कालिक आहेत, कारण त्या पद्धतीने मराठी शाळा चांगल्या मिळणं मुलाचं भवितव्य प्रत्येकालाच अपेक्षित असतं. पण तिथं काहीतरी झाल्यामुळे त्याने ते इंग्लिश मध्ये घालायला पण माझ्याकडनं काही हे नाही. त्याने घरामध्ये त्या भाषेचं प्रेम जपायला पाहिजे होतं, घरामध्ये आमच्या साहित्याचं प्रेम जपायला पाहिजे होतं. आमच्याकडे हे मोठे मोठे लेखक आहेत, हे त्या मुलांच्या पर्यंत पोचायला. त्यांना गोडी हा शब्द जो आहे ना, हा तुम्ही बाकीचं काही असू देत, मला जर का मराठी परदेशात आपण जातो केव्हा तरी, तिथं मराठी कानावर पडले की आपण लगेच टवकारून बघतो, म्हणजे तिथं आपल्याला मराठीची तेवढी गोडी असते आणि ते कानावर पडणं. तर आत्ताच्या मुलांमध्ये ती रुजवायला आपण कमी पडलो काय? मग त्यामुळे ती मुलं काय मराठी तुमचं मराठी त्यांना बरं ते इतर गोष्टीत आपली चर्चा होऊ शकते, पण मराठीपासून ती दूर जे जात आहेत त्याला ही पिढी. आणखीन एक झालं की थोडस आपल्याकडे शिक्षणाचं वगैरे जे काही येत गेलं त्यामुळे भाषा हा विषय दुर्लक्षला गेला. म्हणजे भाषा काय येतेच, मराठी कशाला घालायचं, मराठी बोलता बोलता येते. मग मुलांना इंग्लिश, सायन्स, आता कॉम्प्युटर, आता आणखीन पुढचे अशा विषयाकडे हुशार बुद्धिमान मोठा वर्ग तिथं धकलला गेलेला आहे आणि त्या मुलांना करिअरच्या दृष्टीने ते आवश्यक आहे. हे करताना त्यांचं हे इथली नाळ जी आहे आपल्या मराठीच्या भाषेत ती पण ठेवून की ठीक आहे तुम्ही ते सगळं करा, कारण शेवटी या जगात जगायचं आहे तर तुम्हाला हे सगळं आवश्यक आहे, पण हे करताना तुम्ही मराठीची नाळ तुटली जाणार नाही हे तुम्ही का काळजी घेतली नाही. माझ्या माहितीतलं एक परदेशात राहणार एक जोडपं आहे, त्यांची 2 मुलं आता मोठी तरुण झालेली आहेत. त्या नवरा बायकोने आपल्या मुलांना सांगितलं, ती मुलं परदेशात जन्मून तिथं वाढलेली आहेत, त्यांनी त्या मुलांना सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर इंग्लिश बोलू, पण तुमच्या 2 आज्या ज्या आहेत त्या तुमच्याशी मोडकं तोडकं इंग्लिश बोलणार नाहीत, तुम्ही त्यांच्याशी मराठीच बोला जसं तुम्हाला जमेल तसं. त्यामुळे जर ही बाई अमेरिकेत राहून ते जोडपं आपल्या मुलांच्या बरोबर मधलं ते मराठी प्रेम टिकवू शकतात तर आपण का नाही टिकवलं, हा आपल्यालाच विचारायचा प्रश्न आहे. खूप बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की जे आपल्या पाशी आहे ना त्याची आपल्याला फारशी किंमत नसते, जेव्हा आपण त्याच्यापासून दुरावायला लागतो तेव्हा त्याची जाणीव व्हायला लागते. कदाचित इथे एवढी अजून सगळी मराठी मंडळी आहेत पण आपल्याला तेवढी त्याची जाण नसेल, पण याची जाणीव होणं खूप गरजेचं आहे. यामध्ये एक विरोधाभास कसा आहे की आपण आता बोलता बोललो की मराठी ही काय सरावाने येणारी भाषा आहे, ती काय बोलण्याने येईलच, त्यावर ते असले काय वेगळं लक्ष द्यायला नको. पण आता आजूबाजूची परिस्थिती अशी आहे की बाहेर गेल्यानंतर आपण आपसूक हिंदी बोलतो का, आता पुढच्याला मराठी नसेल तो मराठी सरावाने शिकत नाही. ही तर आहेच गोष्ट. ह्याच्याबरोबर अजून एक पुढची गोष्ट अशी आहे, माझ्याच ओळखीचे ते काय असे आहेत लहानपणापासूनचे मित्र आहेत, दोघे मराठीमध्ये शिकलेले आहेत, पण आता दोघेही एक वेगळ्या हुद्द्यावरती कामं करतात. एक मोठा बिझनेसमॅन आहे, एक वेगळ्या लेवलला जॉब करतो मोठा, आणि हे दोघं जेव्हा सोसायटीमध्ये भेटतात तेव्हा ते हिंदीमध्ये बोलतात. मला हा मोठा प्रश्न पडतो की अरे तुम्ही लहानपणापासून एकत्र आहात मग हिंदीमध्ये का बोलताय बरं, आणि दोन्ही पण मराठी फॅमिली आहे. हा खूप मोठा विरोधाभास समाजात जाणवतो. तो कोण जबाबदार ह्याला? आपणच जबाबदार. अगदीच बरोबर, आपणच जबाबदार. म्हणजे परिस्थिती असू दे ना, काही पण परिस्थिती असू दे, शेवटी वैयक्तिक लेवलवर तर आपण हे करू शकतो. मला वाटतं त्यांचा गोडी हा मुद्दा आहे ना तो जास्त मला की गोडी लागली नाहीये त्या भाषेची, किंवा त्याचा अभिमान किंवा अस्मितेची तयार व्हायला पाहिजे. आपणच त्या सगळ्याकडे तुच्छतेने बघितलेलं आहे. म्हणजे आमची भाषा जाऊ देत, हिंदी जास्त आहे किंवा इंग्लिश समृद्ध भाषा आहे. तुम्हाला जगाच्या ह्याच्यावर जायचं असेल तर तुम्ही इंग्लिश बोलायला पाहिजे. त्यामुळे माझ्या मुलीला इंग्लिश फार बोलता यायला पाहिजे. आता ते फार बोलताना ते काय चिंध्या करते इंग्लिशच्या त्याच्याशी त्याला काही पण त्यामुळे तो वेगळा मुद्दा आहे. पण झालंय काय या प्रकारामध्ये, त्या मी म्हंटल ना म्हणून मी पालकांना दोष देते की पालकाने त्यांच्यापर्यंत ते प्रेम आलेलं होतं की नाही, म्हणजे त्यांच्या पालकाने, म्हणजे आमच्या पालकाने आम्हाला त्या कविता आमची आई म्हणायची. आमची आई आपली कामं करताना आमच्या सगळ्या कविता म्हणायची, त्यामुळे आम्हाला तिच्याकडून ऐकून आमच्या कविता पाठवायच्या, आणि तेव्हा ते चालीवर कविता म्हणणे वगैरे सगळे प्रकार आहेत. आता त्यामुळे ते प्रेम जे आहे त्याच्याविषयी म्हणजे मग ते कसं होतं माहितीये काय, ती कविता फक्त त्या कवीची कविता राहत नाही, ती कविता माझी आई पण म्हणत होती ना. मी 2 प्रकारे त्या कवितेशी निगडीत होते. त्यामुळे मी माझ्या या वयाला सुद्धा मी त्या जुन्या कविता विसरत नाही. म्हणजे त्या कवितेत सौंदर्य आहे का? आहे. मराठी भाषा रिच आहे की नाही? हो आहे.
त्याच्यात आपल्या त्या कवितेचा तो मग कोणीतरी एखादा समीक्षक भरपूर हे करू शकेल की नाही, समीक्षा करू शकेल. जागतिक पातळीवर ती कविता जाईल की नाही, हो जाईल. ते सगळं आहे. पण तिच्याविषयी माझ्या मनातलं प्रेम हे जर का मी नाही बाजूला ठेवलं तर ती कशी टिकणार ना. बरोबर आहे. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये साधी गोष्ट आहे की येरे रे पावसा तुला देतो पैसा, ही लहानपणापासून शिकायला कविता. पण हल्लीची मुलं रेन रेन गो अवे, हो गो अवे म्हणतात, ते गो अवे म्हणतात. संस्कृतीमध्ये पण इथं फरक जाणवतो की आपण येण्यासाठी प्रयत्न करत असतो. हाच फरक आहे. तुम्ही जेव्हा इंग्लिश स्वीकारता की नाही तेव्हा तुम्ही त्या सगळ्या संस्कृती सकट शिकतात. त्यामुळे मग हे आपल्याकडे येरे येरे पावसा, कारण इथला शेतकरी त्याशिवाय मरणार आहे. खरंच आहे. तर त्याला तुम्ही रेन रेन गो अवे म्हटलं, असं पावसाला तुम्ही जा म्हणता, म्हणजे तुम्ही संस्कृतीत केवढा मोठा आहे करता. आणि आपण पाऊस म्हणजे जल हे आपल्या देवस्थानी आहे खरं तर. म्हणजे आपल्या जगण्याचा मोठा स्रोत आहे. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपण मान्सूनवर आधारलेले, मान्सूनवर आपली सगळी अर्थव्यवस्था आणि सगळे उत्सव आपले त्याच्यावर आधारितच आहे. आता श्रावण महिना त्यासाठी सगळा प्रसिद्ध आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आता हे सगळे सण सुरू होतात त्यासाठीच आहे. हो, त्यासाठीच आहे. आणि ह्यातला पण तो एक मुद्दा छान होता मगाशी ताईंनी सांगितलेला की लहानपणापासून आई म्हणजे त्यांच्या आई ह्या कविता म्हणायच्या, मग ह्या कानावरती पडून पुढच्या पिढी पण म्हणायची, आणि ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली कविता, ती गाणी पुढे आलेली आहेत. म्हणजे आता ह्याच्यामध्येच बहिण्या बहिणीचे ओवे असतील, जात दळताना म्हणणं जाणं ओवे असतील, तुकारामांचे अभंग असतील. बेळगावला इंदिरा संत राहायच्या. आम्हाला इंदिरा संतांचं आम्ही काहीही वाचलेलं नव्हतं. पण आमच्या गल्लीत एक छत्रे नावाची फॅमिली होती आणि इंदिरा संत त्यांच्याकडे जायच्या. तर आमची आई आम्हाला बोलवून दाखवायची, इंदिरा संत चाललेत बघ. हे जे आहे ना, नंतर मी कविता वाचल्यावर ती बाई किती ग्रेट आहे मला पुढे कळालं. पण हे जे प्रेम लावणं जे आहे ना, इथं मला वाटतं इथं मेन प्रॉब्लेम आहे आपला सगळा तो. आता हे एवढं सगळं असून आता एवढी आपली परंपरा आहे या भाषेची, इतक्या वर्षापासून आहे. म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांच्या पासून, त्यांच्या आधीपासून मराठीचं खूप चक्रधर स्वामी, त्याच्या आधी महानुभाव पंथापासून आहे. आणि प्रत्येक मराठीचे टप्पे पण वेगवेगळे आहेत. प्राकृत मराठी भाषा वेगळी, समकालीन मराठी भाषा वेगळी, हे सगळं असून ह्या सगळ्या मराठी भाषेला एकंदरीत आपल्याला आता अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. खरं तर ही सगळ्यांसाठी गौरवास्पद गोष्ट आहे. तुम्हाला लेखिका म्हणून ह्या गोष्टीकडे कसं बघता? ह्या गोष्टीकडे लेखिकापेक्षाही एक मराठीचे अभ्यासक म्हणून, अभ्यास पण शब्द जरा मोठा आहे, एक आस्था आहे मला मराठीविषयी. त्याच्या संदर्भात मला असं वाटतं की एखाद्या भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळतो त्यावेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खात्याकडनं त्यांच्याकडे बरेच पैसे येतात. हे त्याचं मुख्य हे आहे त्याच्यामध्ये. प्रचार आणि प्रसारासाठी आणि ते त्यांचे हे खूप चांगले आहेत त्याच्या मागं. म्हणजे कसं आहे की तो पैसा कशासाठी वापरला जावा, तर मराठी भाषेचा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याची चेअर तयार व्हावी, किंवा त्याचे अभ्यासक जे आहेत ते अभ्यासक वेगवेगळ्या क्षेत्रात मराठीचा अभ्यास करणारे आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळावी, किंवा जगभरात एक तर तुमची ती भाषा जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी जगभरात पोहोचण्यासाठी आर्थिक सहाय्य जर लागत असेल तर ते त्याला द्यायला पाहिजे. हे सगळं सरकारकडनं ठीकच आहे. म्हणजे सरकारने हे सगळं, तो पैसा येईल त्याचा नीट चॅनलाइज व्हायला पाहिजे, तो सुद्धा भाग आपण बाजूला ठेवूया. आता मराठीमध्ये अभ्यास करायचा आहे तर मधल्या काळात आपण एवढा सगळं बिघडवून ठेवलेलं आहे की असा अभ्यास करायला तरुण मुलं कुठून मिळणार आहेत आम्हाला. मग खरं त्यांनी देताना फार मोठा विचार केलेला आहे की ते स्कॉलरशिप वगैरे मोठ्या आहेत त्यांच्या, म्हणजे तरुण मुलांना सुद्धा आर्थिक त्यांच्यावर बर्डन येऊ नये अशा पद्धतीसाठी ते पैसे आहेत. पण तुम्ही ते पैसे पण तुमच्याकडे दिले, सरकार देईल, तुम्ही माणसं कुठून आणणार जे तुम्ही इतके. त्यामुळे तिथं आता म्हणजे आता माहित नाही, तिथं ते काम होणं आवश्यक आहे. म्हणजे ही सगळी आपल्याला अभिजात भाषा म्हणून जी मान्यता मिळाली, मराठीचा गौरव आहे, योग्य आहे. तर त्यामुळे पण त्याच्यात तो जो सगळा ओघ आहे तो मराठीसाठी, म्हणजे मला साधं असं वाटतं की एक साहित्य संमेलनं भरतात वेगवेगळी, त्याला जर का तो पैसा मिळाला तर आत्ता ज्या अनावश्यक त्याच्यामध्ये जे राजकारण घुसते,
आणि वाद होतात, ते साहित्यिक वाद नसतात. असतात. साहित्यिक वाद व्हायला पाहिजे, कारण ते साहित्यिक वाद होण्यासाठी असलेलं व्यासपीठ आहे. बरोबर. पण त्याशिवाय आणि ते जे घडतं हे सगळ्यापासून आपण लांब राहू शकतो ना. तुम्ही कुणालाच जवळ घेऊ नका. तुमचा हा जो पैसा आहे तो प्युअर साहित्यिक कारणासाठी तुम्ही खर्च करा. बरोबर बरोबर. हे असं व्हायला पाहिजे, हे अपेक्षित आहे. मराठी भाषा आता जी काही क्लासिक भाषा म्हणून झाली, किंवा शाळा बंद पडत आहेत, तर तिथं शाळेला तुम्ही फक्त अनुदान देऊन नाही चालणार. त्याच्यानंतर पुन्हा आजूबाजूच्या बाजूने त्या शाळेत मुलं यायला पाहिजेत. आता काय व्हायला लागलं, मराठी शाळा बंद पडतात. ते बंद पडतात म्हणजे ते सरकारची जबाबदारी भाग सोडून द्या तुम्ही. ते मला माहित नाही, म्हणजे मला त्याच्यात शिरता येत नाही. पण तुमची मुलं जर का मराठी शाळेमध्ये जाणारच नसतील तर त्या शाळा चालणार कशा? मला वाटतं तीच मुख्य म्हणजे सरकार काय करणार? सरकार काय करेल? तुम्हाला आणि एवढं एक शाळा काढून देईल. त्यामुळे म्हणजे समाज म्हणून आपली जबाबदारी जास्त जास्त. आता हा शाळांचा मुद्दा पण आहेच. आता मराठी शाळा कोलॅप्स व्हायला लागलेल्या आहेत. खरंच तर ही खूप म्हणजे दयनीय अवस्था असते मराठी शाळांची. पण जसं आपला मगाशी विषय झाला की गोडी, जर का गोडी लागली तर मराठी शाळेमध्ये जाणार आणि मग मराठी शाळा ही टिकणार. पण आता ही जी सगळी मराठी अस्मिता जपली पाहिजे किंवा मराठी गोष्टींबद्दलच्या ज्या काही आता बाहेर वादनं चालल्या आहेत, ह्या सगळ्या प्रकारांमध्ये सुद्धा शाळेकडे कसं ओढायचं मुलांना किंवा मराठीसाठी कशी जपणूक करायची, ह्या कशा गोष्टी करायला पाहिजेत? त्यामुळे फक्त अस्मिता वगैरे राखून आपण आपली भाषा टिकवायचा काळ मला वाटतं मागं पडलेला आहे. कारण समाजाची इतकी घुसळण झालेली आहे. या जागतिकीकरण तर फार पुढचा विषय झाला, पण इव्हन भारतात सुद्धा खूप इकडची माणसं तिकडं, तिकडची माणसं इकडे येतात, वर्षानुवर्ष राहतात, पिढ्यानपिढ्या राहतात. आपण उदाहरणं बघतो, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कर्नाटकात गेलेली माणसं तिथं लहान लहान खेडी करून राहतात. आपल्या पद्धतीने आपली भाषा टिकवतात ना ती माणसं. बरोबर. म्हणजे त्यांनी टिकवलेली आहेत भाषा. हे प्रत्येक जण करत असतं. आपण वेगवेगळ्या भाषेचे लोक बघा तुम्ही, ते लोक पण बाहेरच्या समाजाशी त्या जरी मिसळत असले तरी आपल्या घरामध्ये ती भाषा ठेवतात. त्यांची मुलं घरी तीच भाषा बोलतात. त्यामुळे त्या भाषेविषयीचं त्यांचं प्रेम जे आहे, किंवा ती भाषा मरत नाही. भाषा काय आहे, हे जिवंत माध्यम आहे. ती वापरलं नाही की मरतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही ती वापरात राहिल्यामुळे त्या भाषा जिवंत आहेत. त्यामुळे मराठीच्या संदर्भात पण आपण ही अशी भाषा मरू न देणं आपल्या हातात आहे. आपल्या घरातली मराठी भाषा बोलत राहिली पाहिजे. हे आपण करत जाऊ. भूमिका आपण घेतली पाहिजे. घेतली पाहिजे. तुम्ही लोकांच्या बरोबर हे करावा का, हा माझा प्रश्न नाही. बरोबर आहे. तो तुम्ही बघा, ते तुमच्यावर अवलंबून आहे. पण घरातल्या घरात सुद्धा तुम्ही का ठेवत नाही, हे तुम्ही ठेवायला पाहिजे. हे इतर सगळ्या भाषातले लोक हे करतात. हा मुद्दा परत ह्याच्यावर येतो. इंग्रजी माध्यमातल्या शाळांकडनं होणारं एक दडपण असतं की मुलाशी तुम्ही घरात इंग्रजी बोला बरं का, नाही तर मग मुलगा शाळेत तुम्ही घातलात, लाखो रुपये फी भरली तरी काय त्याला इंग्रजी त्याची आम्ही खात्री देत नाही जर का तुम्ही भाषा म्हणून घरी बोलत नसाल. तिथनं ती भाषा घरामध्ये रुजायला कमी होत. मला असं वाटतंय की मग इतकं आपण म्हणजे जिथं तुमची अस्मिता सुद्धा ते लोक मानत नाहीत, अशा भाषामध्ये आम्ही मराठीचा एवढा अस्मिता म्हणणारी मंडळी आमची मुलं का टाकतो? खरंच आहे. बरोबर आहे. तुम्हाला एवढ्या भाषेची अस्मिता आहे ना, म्हणजे प्रत्येकाला आपल्या भाषेचं प्रेम पाहिजे, गोडी पाहिजे, ती टिकायला पाहिजे. कारण तुम्ही म्हटलं तसं ती नाही तर मरून जाईल. पण मग तुम्ही जेव्हा एखादी शाळा अशा पद्धतीचं दडपण आणते, त्यावेळेला तुम्ही सामायिकरित्या महाराष्ट्रातली शाळा असेल तर तुम्ही सगळे सामूहिकरित्या तुम्ही मराठी लोकच असणार की नाही तिला शाळेमध्ये आपली मुलं पाठवणारी. तुम्ही का नाही सांगत की तुम्ही त्या मुलांना हे करण्यापुरतं शाळेत बघा, तुम्ही तिथलं काय इंग्लिश बघता ते त्यांनी घरी काय करावं ते आम्ही बघून घेतो. आणि घरच्यांनी मग पाहिजे तर थोडासा त्याच्या इंग्लिशवर लक्ष द्यावं. यामध्ये मजेशीर किस्सा अजून एक आहे. शाळेमध्ये जेव्हा इंग्रजीला म्हणजे समजा शिक्षिका काहीतरी सांगतायत आणि समजा त्यांचा मधला म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त जे मधलं संभाषण आहे ते हिंदीत नव्हतं. मुळ मराठी, शिक्षिका मराठी, चालले सगळं मराठी प्रदेशामध्ये, पण इंग्रजी माध्यमातली शाळा म्हणून पुढची भाषा हिंदी, मराठी नाही बोलत कधी. इथं ती मराठी आपली तुम्ही म्हणता असं थोडीशी कमी व्हायला लागते, मरायला लागते नाही म्हणू शकत, पण ती कमी व्हायला लागते. ह्याचं एक असं बघायला मिळतं, मग आता हल्लीचं जे जनरेशन आहे त्यांना एक पॅराग्राफ जर का बोलायला सांगितला मनानं तर ते एका भाषेत बोलू शकत नाही बोलू शकत. 2 शब्द हिंदीचे, 2 शब्द मराठीचे, 1 शब्द त्यांची कुठलीच म्हणजे त्यांची इंग्लिश पण चांगली नाही, त्यांची इंग्लिश पण चांगली नाही राहिली, हिंदी पण चांगली नाही राहिली,
मराठीचा तर काय प्रश्नच नाही. विषयच बरोबर नाही. आहे. मराठी म्हणजे काय माझीच भाषा आहे, मी कशी बोलेन. आणि मग शेवटी आता भावना कळली ना तुला, बरं. विषय संपला. बरं. पण भावना कळली याचा अर्थ असा नाहीये की भाषा कळली ना, हो. त्या भाषेला पण महत्व आणि आहे. भावना तुम्ही हिंदी मधनं पण व्यक्त करू शकता, इंग्लिश मध्ये पण करू शकता. बरोबर. मग मराठीचा आग्रह आपण का मग कशाला ठेवतोय? ठेवायचा? का तर त्या भाषेबरोबर जे काही सगळं आलेलं आहे संचित आपलं, हम्म. ते आपण मरू द्यायचं नाहीये. म्हणून बरोबर. आपल्याला ती मराठी पण ठेवायची आहे. होणं गरजेचं आहे. हा. तर ह्या सगळ्या चर्चेमधनं मला असं आता एक हे झालं की अभिजात पण मिळालेलं आहे, हो पण त्या अभिजात पण टिकवण्याची जबाबदारी हो ही आपल्या प्रत्येक मराठी बांधवाची आहे. हो जर का त्यांनी ती जबाबदारी उचलली हो तर आपली ही अभिजात मराठी भाषा हो. ही खरंच आपण अभिमानानं बाळगू शकू किंवा तिचं बिरुद आपण मिरवू शकू असं वाटतं मला. बरोबर ना? हो, अगदी बरोबर आहे. आणखीन एक मला वाटतंय की आपल्या आधी या विविध भाषांना हा अभिजात ह्याचा दर्जा मिळालेला आहे. हम्म. तर आपल्या तज्ज्ञ लोकांनी तिथं सगळीकडे फिरून पण बघून यावं की ती लोक आपला हा पैसा कसं वापरतात, हम्म. कसं काय काय तिथं अभ्यासाचं काम ते. तुम्ही तशी कॉपी करू नका, तुम्ही मराठीला अनुकूल असेल त्या पद्धतीने करा. बरोबर. पण या बाबतीत म्हणजे अजूनही काही क्लिअर दिसत नाहीये चित्र. आता मराठीमध्ये पण जर का विचार केला की ही मराठी भाषा पहिल्यापासून बदलत आलेली आहे. हो. जसं मी मगाशी म्हणले की अगदी प्राकृत मराठी भाषेपासून समकालीन मराठी भाषेपर्यंत बदल होत आलेला आहे. हा त्याचबरोबर आपण प्रांतानुसार जरी बघितलं, हो म्हणजे आज आपण इथं बसलोय, इथून आपण 15 किलोमीटर लांब जरी गेलो हो तरी सुद्धा तिथं भाषा बदलते, शब्द बदलतात. हो. आज मी साताऱ्यात गेलो, हो. तिथली भाषा लहेजा वेगळा आहे, नाशिक मधला वेगळा आहे, मुंबईचा वेगळा आहे, कोल्हापूरचा वेगळा आहे, कोकणातला वेगळा आहे, विदर्भातला वेगळा आहे. हो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा आहे. हो हो मग ह्या सगळ्या मराठी भाषेचा गोडवा पण वेगळा आहे. आयरणी भाषेचा अजूनच वेगळा गोडवा आहे हो आणि प्रत्येकाचे शब्द वेगळे आहेत. हो पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा अभिजात पण मिळतं हो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी पण लक्षात घेतल्या जातात का त्याच्यामध्ये? अपेक्षित आहे. म्हणजे अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यावर या प्रत्येक बोली भाषेचा पण संवर्धनासाठी प्रयत्न केले जावेत असं त्याच्यामध्ये एक कलम पण आहे. अच्छा. म्हणजे त्यामुळे त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. पुन्हा आपली अशी चूक होते की आपण एक प्रमाण भाषा पकडून बसतो. प्रमाण भाषा आवश्यक आहे काय? हो आहे. कारण एक लिखाणाला किंवा लेखन करणाऱ्याला सगळ्याला एक शिस्त पाहिजे. त्यामुळे एक प्रमाण भाषा, कारण नाहीतर कोकणातल्या माणसाला आणि वऱ्हाडी माणसाला दोघांनाही मराठी कशी समजणार? ती एक प्रमाण भाषा असल्यामुळे त्या दोघांनाही समजते. त्यामुळे हे अगदी आवश्यक आहे. पुन्हा आपलं काय चुकतंय माहितीये, म्हणजे मला असं वाटतंय, म्हणजे समाज म्हणून मी बोलते, मला म्हणजे विद्वानांच्या दृष्टीने मला काय बोलायचंच नाही. आपण काय करतो की भाषेचं शुद्धीकरण, भाषा शुद्ध बोलायला पाहिजे. मग समजा दुसरा एक माणूस काहीतरी आपल्या त्याची प्रत्येकाच्या बोलायच्या भाषेमध्ये त्याचा एक रिचनेस आहे. त्या बोली भाषेमध्ये सुद्धा असे शब्द मिळू शकतात की जे तुमच्या प्रमाण भाषेत सुद्धा नाहीत. अशी एक श्रीमंती प्रत्येक बोली भाषेची आहे. ह्या बोली भाषेतल्या ती श्रीमंती जपून तो माणूस बोलत असतो. आणि प्रमाण भाषा बोलणारे आम्ही काय करतो, आम्ही त्याच्या कुठल्या तरी बारीकशा चुका काढतो. परिणाम असा होतो की तो माणूस मराठी बोलायचं सोडतो. कारण त्याला कॉम्प्लेक्स आणता ना तुम्ही. त्यामुळे असं नाही करता कामा नये. आणि मग त्यामुळे मग होतंय काय की तो जो कॉम्प्लेक्स त्याच्या मनात येतो, तो मग म्हणतोय की मी मराठी बोलतच नाही, मी हिंदी किंवा इंग्लिश बोलतो. मग तुमची पण चुकते, माझी पण चुकते, ठीक आहे. तर त्यामुळे त्याला त्याची भाषा सांभाळू द्यायला पाहिजे. हे प्रत्येकाने सांभाळायला पाहिजे समाज म्हणून. बरोबर. की त्यांना कुठलाही कॉम्प्लेक्स येता कामा नये. त्याला त्याच्या भाषेत बोलू दे. मला प्रमाण भाषेत माझं संभाषण असेल, मी माझ्या म्हणजे मी त्यामुळे श्रेष्ठ ठरत नाही आणि तो कनिष्ठ ठरत नाही. हे जर का एकदा लक्षात ठेवलं आणि साधारण आपण त्यांना त्यांची भाषा बोलू दिली तर मराठीपासून दुरावणारा मोठा समाज जो आहे की जो थोडंसं इंग्लिश यायला लागलं की थोडंसं हिंदी यायला लागलं की मराठी सोडतो, तर त्याला कॉम्प्लेक्स न येतात. उलट त्या भाषेची काही वैशिष्ट्य असतात, त्या भाषेत कितीतरी वेगळे शब्द असतात. आता तुळू ही जी कन्नडची उपभाषा आहे, कांतारा सिनेमा त्या भाषेतला आहे. आता त्या भाषेमध्ये तिथली गरज म्हणून नारळ, आपल्याला नारळ किती माहिती आहेत, एक खोबरं म्हणतो आपण, एक शहाळ म्हणतो, नारळ म्हणतो. त्या भाषेत त्याला किती 8 की 9 शब्द आहेत. कारण आता ही ती भाषा लेखी सुद्धा नाहीये, म्हणजे त्यांना स्क्रिप्ट नाहीये. पण ते बोलीमध्ये ते अशी तेवढी समृद्धी आहे ना, अशी आपल्या सगळ्या भाषांमधली पण ती समृद्धी आपण
बघायला पाहिजे. तुम्ही ती घ्यायला येते की नाही माहित नाही. बरोबर आहे. पण ती लक्षात घ्यायला पाहिजे. खरंय. आणि तुम्ही ते लक्षात तुमच्या आले ना की तुम्ही त्या भाषेविषयी पण प्रेमाने म्हणजे एका आदराने म्हणते मी तसं तुम्ही वागू शकता. आणि त्या माणसाला त्याच्या घरी ती भाषा जोपासायला पण आपण संधी द्यायला पाहिजे. त्यांच्या मुलांनी लगेच जसं आपण इंग्लिशचं म्हणतो, हिंदीचं म्हणतो, तसं त्याच्या मुलांनी शाळेत जायला लागलेत म्हणून त्यांनी फार घरी गुळगुळीत भाषा बोलायची काही गरज नाही. त्यांनी आपली मातृभाषा जोपासावी, आपण आपली भाषा जोपासावी आणि या प्रकारामध्ये भाषेविषयीचं प्रेम वाढेल. म्हणजे पण वाढत जाईल त्याच्यामध्ये. आपल्याला शब्दकोश अजून वाढत जाईल या सगळ्या गोष्टी. कॉम्प्लेक्स येणं तो प्रकार आहे ना, तो मी स्वतः अनुभवलेला एक प्रकार सांगतो. एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत असल्यामुळं बहुभाषिक लोकांशी संपर्कात येणं स्वाभाविक असतं. आणि असं असतं की एका ग्रुपमध्ये एकच कोणतरी परराज्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थायिक झालेला असतो आणि साधारण असं होतं की आता गप्पा मारूया आपण. त्या व्यक्तीची आवड आहे, तो मित्र म्हणून सगळ्यांशी मराठीमध्ये बोलायला तयार आहे. पण जसं कन्नड भाषेमध्ये उदाहरण की तिथं लिंग नाहीये, त्यामुळे मग ते होणाऱ्या चुका ज्या बोलताना त्या चुकांवर हसणं होतं. आणि या ताई म्हणजे असं की कॉम्प्लेक्स आला की म्हणून चला मी बोलत नाही तुमच्या. म्हणजे त्याची कन्नड माणसाची मराठी शिकायची इच्छा तुम्ही मारली की नाही त्याच्यावर विनोद करून. नाहीतर तो चुकत माकत का होईना तुमची भाषा बोलत शिकायला तयार आहे, पण आपण तिथं मारून टाकतो त्याची इच्छा. बरोबर. प्रकल्प होता होता आपण राहून जातो त्या वाटेनं. तुम्ही आता कन्नड भाषेचं म्हटलात, त्याच्यात ही शी इट इंग्लिश प्रमाणे त्याचं ग्रामर चालतंय. आता माझ्याकडे एक जण येतात आणि त्यांनी आवरण कादंबरी तुम्हाला माहिती आहे ती त्यांनी मगही भाषेमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. ते माझ्याकडे येतात. मगही भाषेमध्ये आपल्याकडे ही शी इट एवढं तरी आहे. मगही भाषेमध्ये कुठलंच लिंग नाही. आणि मग हा फरक काय आहे तर त्याच्या 9 प्रकारची क्रियापदं आहेत त्यांच्याकडे. आणि त्या क्रियापदावरून कोण कुणाशी बोलतंय, आदराने बोलतंय, लहान माणसाशी बोलतंय, हे सगळं त्याच्यामध्ये कळतंय. म्हणजे त्या भाषेने आपली एक वेगळ्या पद्धतीची कॅपॅसिटी वाढवलेली आहे. मी ऐकलं तेव्हा चकित झाले मी. तर असं म्हणजे हे मला दिसलेलं बारीकसं जग आहे. तुम्ही असं बाजूबाजूला आपण बघितलं तर प्रत्येक भाषेमध्ये असं त्या भाषेला ही शी इटचा प्रॉब्लेम असेल, पण बाकी त्या भाषेमधलं साहित्य आणि काय असेल ते भरपूर असतं. त्याच्यामुळे कदाचित जे आता आपल्या इथे त्या भागातले स्थायिक लोक आहेत ते त्या भागामध्ये त्यांचं साहित्य लिहिण्यासाठी धजावत नाहीत बऱ्याचदा. मग ते सगळं येतं प्रमाण भाषेकडे. मग साहित्यासाठी प्रमाण भाषा एक तिथली लोकल भाषा अशा याच्यात काही फरक पडतो का कधी? होता ना. म्हणजे हा फरक विरूपाक्षांना जाणवलेला होता. विरूपाक्ष 65 साली बेळगावातून बाहेर पडून मुंबईला आले. तिथे 1.5 वर्ष थांबून त्याच्यानंतर ते पुण्याला आले. पुढचं त्यांचं सगळं आयुष्य पुण्यात गेलं. भाषा मी मगाशी म्हटलं तसं भाषा हे जिवंत माध्यम आहे. त्याच्यानंतर आम्ही घरात जरी कन्नड बोलत असलो तरी त्यांनी जेव्हा कन्नडमध्ये लिहायचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी स्वतःला खूप बदलून घेतलं. आमच्याकडचा पेपर एक मराठी एक कन्नड पेपर त्यांनी सुरू केला. टीव्हीवरच्या कन्नड बातम्या ते बघायला लागले. कारण 40-45 वर्ष त्यांनी जे लिहायला सुरुवात केली या कालखंडात मूळ भाषा पण खूप बदललेली असते. मग आजच्या भाषेत मला तिथं जायचं असेल तर मला आज तिथं काय भाषा बोलली जाते त्याचं काहीतरी एक फील पाहिजे ना. तर हे जे आहे त्यामुळे म्हणजे अगदी प्रमाण भाषा तुम्ही म्हणता ती 50 वर्षापूर्वीची 50 त्यांना येत असेल परत, कारण त्यांचं वाचन बिचन होतं. म्हणून आजची ती प्रमाण भाषा राहिलेली नसते, ती पण प्रवाहामध्ये बदललेली असते. तोच विषय म्हणजे ज्ञानेश्वरी पण मराठीतच आहे. हो, पण आत्ताच्या मुलांना ती वाचताना संस्कृत भाषा वाचते. हे किती दुर्दैव आहे. पण आणि ते सुद्धा एकनाथांनी रिफाईंड केलेली सुद्धा 300 वर्षानंतर ती तर आहे. इव्हन रामदास स्वामींची मराठी श्लोक वाचताना सुद्धा मुलं विचारतात ही कुठली मराठी भाषा आहे, ही वाटत नाही. अगदी तिथं अगदी अलीकडची आपल्याला पण पकडता येईल तरी सुद्धा ती तिची अडचण वाटते त्याच्यामध्ये. पण ते आहे म्हणजे त्या गोष्टी त्या ओघाने येणाऱ्या आहेत. मग ह्या सगळ्या आपल्याकडे एवढी सगळी विविधता आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आपल्या संस्कृतीमध्ये आहे, आपल्या भाषेमध्ये आहे, भाषेतल्या पोट भाषेमध्ये सुद्धा एवढी संस्कृती आपली जपलेली आहे. आणि ही सगळी संस्कृती म्हणजे खरंच विविधतेमधनं एकात्मता जी आहे ही सगळी आपण एकत्र घेऊन ती चाललेलो आहे पुढे. ह्याची वीण अशीच कायम राहायला पाहिजे पुढे, नाही का? यासाठी पुढे काय प्रयत्न करायला पाहिजे किंवा येणाऱ्या नवीन पिढीसाठी आपण त्यांना काय सांगता येईल या सगळ्या गोष्टीसाठी? घरातून ती भाषा
हद्दपार होऊ देता कामा नये. हद्दपार होती आहे ती होऊ देता कामा नये. हे सगळ्यात प्रत्येक जो मराठी भाषेची अस्मिता सांभाळतो व्यक्त करतो त्या प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे. शिवराम कारंत नावाचे कन्नडमधले खूप मोठे म्हणजे ऋषितुल्य जन म्हणता येईल, ते इथं पुण्याला आलेले होते आणि आळंदीचं साहित्य संमेलन होतं. त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी भाषण केलं होतं. त्यावेळेला त्यांचं वय होतं 94, म्हणजे हे मी मुद्दाम वय सांगते. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक सृजनशील लेखकाने एक बौद्धिक सायन्स किंवा ज्ञान देणारी भाषेचा अनुवाद आपल्या मातृभाषेत करायला पाहिजे, तर आपली मातृभाषा संपन्न होत जाईल. आणि नाही तर तुम्ही जे काय सृजनात्मक सर्जनशील लेखन म्हणून करता आहात ते वाचायला तुमच्या मातृभाषेतला माणूसच शिल्लक राहणार नाही. अच्छा, म्हणजे ज्ञान पण तुम्हाला त्या भाषेमध्ये यायला पाहिजे, म्हणजे तेही यायला पाहिजे. आणि तुम्ही जाणीवपूर्वक हे करायची आता वेळ आलेली आहे. म्हणजे अभिजात भाषेचा उत्सव ठीक आहे, उत्सव आपण करतोय, आनंद झालेला आहे प्रत्येकाला. पण एक आमचे कन्नडचे एक लेखक एक विधान करतात, त्याच्याकडे आपण गंभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. त्यांनी आता ते करतात की नाही माहित नाही, पण मला त्यांनी जेव्हा ते विधान केलं, कन्नड भाषेला जेव्हा साहित्य हे मिळालं म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा, त्यावेळेला त्यांनी एक विधान केलेलं होतं की ही परिस्थिती अशी आहे की टायटॅनिक बुडा लागले आणि आम्ही विंडो सीट मिळाली म्हणून टाळ्या वाजवायला. हे असं होऊ देऊ नये. त्यामुळे विंडो सीट मिळाले ठीक आहे, पण टायटॅनिक बुडतंय, इथं पण लक्ष देऊन तेही वाचवण्यासाठी काहीतरी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. आणि ते मला तरी असं वाटतं की सगळं सरकारने करा, सगळं अमुकाने करा, त्या संस्थेने करा, या पार्टीने करा. नाही, मी काय करते, मी माझी भाषा सांभाळते का, मी माझ्या मुलांच्या बरोबर बोलते का, मी माझ्या नातवांच्या बरोबर बोलते काय. आता ठीक आहे, मुलांची ती गेली ती पिढी, काय व्हायचं तिचं झालं, पण नातवांच्या बरोबर तुम्ही हे करू शकाल. आणि त्यांना ती गाणी, ती जी जुनी गाणी होती त्याच्यातलं प्रेम, त्याचं मार्दव, हे सगळं तुम्ही जर का त्या मुलांपर्यंत पोचवलं तर त्या मुलांना पण मराठीचं, कारण मराठीमध्ये ती ताकद आहे. आपण करंटे आहोत, आपण शहाणे होणं आवश्यक आहे. आणि बाकी कुणावरही अवलंबून राहू नये, ते आपल्या आपल्या लेवलवर आपण हे सुरू करायला पाहिजे. आपल्या एक गोडी लावायची जो मुद्दा आहे, परंतु की याची गोडी लावण्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक हे सगळ्याचा एक अशी गोष्ट आहे की आपल्यापासून सुरुवात करा. मराठी जपायची आहे, मराठीची अस्मिता जपायची आहे, मराठीचा अभिजात पण जपायचा आहे. तर या सगळ्यासाठी पहिल्यांदा आपण स्वतःपासून सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे, अगदीच. वा, चांगलं, खूप छान वाटलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या आहेत ह्या सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये. आणि आपलं आपल्यापाशीच आहे, म्हणजे काखेत कासंग गावाला वळसा असा थोडासा प्रकार आहे आता सध्याच्या कंडिशन मध्ये. म्हणजे तुमच्याकडे सगळं आहे, सगळं साहित्य आहे, सगळं काही आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही अजून बाहेरच ओरडत बसला आहात की मला अजून बाहेरचं पाहिजे. आधी स्वतःकडे काय आहे. फार भारी सांगितलं की भाषेची समृद्धी वाढते जेव्हा देवाणघेवाण होते. म्हणजे तो शेवटचा किस्सा सांगितला आळंदीचा, की लोकांनी एकमेकांनी शब्द घ्यायला सुरुवात केली पाहिजे, तर तुमची ते भाषा वाढणार आहे, तर तुमचं ते देवाणघेवाण होणार आहे. आणि आपल्या अन्न पदार्थांसारखं प्रश्नाविषयी बोलतो, सीमा प्रश्नाविषयी, तर तिथं आपण त्याचा आपण भांडायचा विषय न ठरवता आपण जर का डोळसपणे तिथल्या भाषा तपासल्या, बघितल्या, तर हे ती लोक करतात. त्या भागातली लोक हे करतात. बरोबर आहे. ती खरी लोक भारतीय आहेत. खरंच आहे, खरंच आहे, अगदी खरं. कारण तिकडची लोक, त्यांना ते मराठी पण नाहीत, कन्नड पण नाही, ते भारतीय आहे. खरंच आहे, खरंच आहे. तर ही संस्कृती आपण जितकी वाढवू, ही जी एकत्र जिथं एकत्र आलेली आहे, हे सामंजस्य जेवढं वाढवू तेवढं तेवढे आपण अजून प्रगत होत जाऊ. नक्कीच. चला, छान, खूप फार भारी, फार भारी. छान बारकाईनं गोष्टी आपल्याला कळेल त्याच्यामध्ये. त्यासाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार. आणि आमच्याकडून एक छोटस तुम्हाला गिफ्ट आहे, म्हणजे राजवारसा आर्टिफॅक्ट्स आणि राजवारसा रेंटल्स, ही आपलीच एक संलग्नित दुसरी संस्था आहे, ही आम्ही दोघं तुम्हाला सुपूर्द करतो. खूपच सुंदर आहे, खूपच छान, खूप छान. छत्रपती महाराजांचा एक छानसा पुतळा, आणि त्याच्याबरोबर तुम्ही लेखिका आहात म्हणून स्पेशली पेन स्टँड त्याच्या शेजारी. बरोबर बरोबर.
नाही, खूपच छान. मनपूर्वक आभार. मला पण माझे या बाबतीतले विचार मांडायला तुम्ही संधी दिली. संधी खरं तर आम्हाला मिळाली नवीन नवीन विचार जाणून घेण्याची. आपली चूक कुठं होते, काय आपण सुधारायला पाहिजे हे जाणून घेण्याची आम्हाला संधी मिळाली तुमच्या मार्फत. त्याबद्दल खरंच तुमचे आभार.